नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. नरखेड तालुक्यातील वादळी वारा व पावसामुळे झालेल्या नुकसानीची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाहणी केली आहे. नरखेड तालुक्यातील मदना देवग्राम येथे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. याची पाहणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाऊन केली आहे. शासनाच्या वतीनं तातडीने पंचनामे करत मदतीची मागणीही केली आहे. यात घराचे टिनाचे छत उडाले, संत्रा मोसंबी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. फार नुकसान झालं. मदना म्हणून एक गाव आहे, त्या मदना गावामध्ये तिथे इतकं नुकसान झालं की घरं पडले, तोंडाचे पोल वाकून गेले आणि संत्र्याचे झाडं असे उमळून पडले. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोक आणि शेतकरी त्रस्त आहेत. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलं आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाचा राज्यसभेचा उमेदवार जाहीर होणार आहे. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांना भुजबळ, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर या कोणाला राज्यसभेत पाठवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला 31 जागेवर विजय मिळाला, त्याचप्रमाणे विधानसभा आम्ही जिंकू. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोक आणि शेतकरी त्रस्त आहेत. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल. पक्षात प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुठलाही वाद नाही आहे. ऑर्गनायझर मध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत ते योग्य आहेत. शरद पवार यांचं घर आणि पक्ष फोडण्यात आलंय, त्याचा राग जनतेच्या मनात आहे असंही ते यावेळी म्हणाले. ठीक आहे, अजित पवार गटातर्फे आज राज्यसभेसाठी जे काही नाव जाहीर होणार आहे तो त्यांचा पक्षाचा अधिकार आहे. ते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील, त्याच्यावर आमची वक्तव्य करण्यामध्ये काही अर्थ नाही.